मित्रांनो, आता आपण आहेत 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग की जो वर्ध्यापासून सुरू होते. महत्त्वाचं जे टर्मिनल जे आहे ते म्हणतात तिथे यवतमाळ आणि मधात जे आहे मित्रांनो की आपलं कळंब आहे, दारवा आहे, पुसद आहे, उमरखेड. तर आम्ही आता पुसद आणि उमरखेडच्या मध्ये जो जवळपास या पुसद तालुक्यातला जो 39 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे, तर त्या रेल्वे मार्गातले आज जे प्रमुख जे टनल आहेत ते आम्ही तुम्हाला टनल आणि शिळोणा रेल्वे स्थानक आम्ही तुम्हाला दाखवत आहे. तर आपण या मित्रांनो आता आपण बघू की हा जो टनल जो आहे त्याला टनल नंबर 4 म्हणतात की तो टनलचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं की आता तुम्ही म्हणाल की बा या भागातलं रेल्वेचं काम कमी झालेलं आहे. मित्रांनो, काम कमी झालेलं नाही आहे, कारण जवळपास जे बेसमेंटचं काम आहे मित्रांनो रेल्वेसाठी तेच खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जवळपास 80% काम जे माती काम असते अगोदर ते पूर्ण झालेलं आहे. आणि आता याच्या समोरची जी प्रोसेस आहे मित्रांनो की ते पुलाचं की मोठे मोठे जे पुलं आहेत त्याचं बी बांधकाम भरपूर झालं पाहिजे. छोटे छोटे पुलं आहेत त्याचं बांधकाम करायला जास्त वेळ लागणार नाही. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे या 39 किलोमीटरच्या याच्यामध्ये जवळपास 90 पुलं आहेत. 90 पुलासून मित्रांनो आपण जो पाथरट डिवचा जो बोगदा बघितला तर तो मित्रांनो 3 किलोमीटरचा बोगदा होता. आणि हा जो सेकंड आहे की ज्याला टनल नंबर 4 आहे, तर आपण इथं बघू शकता या टनलची इथं माहिती दिलेली आहे आणि मॅपसुद्धा दिलेला आहे टनलचा. तर मित्रांनो, याच्यामध्ये आतमध्ये जे आहेत आपण जर कधी व्हिडिओ काढायला जर कोणी आले तर आतमध्ये जाण्याचा जास्त प्रयत्न करू नका, कारण की आतमध्ये मित्रांनो ब्लास्टिंगद्वारे आतमध्ये काम करतात. आता आपण बघू शकता, सर झूम करून दाखवा. या टनलचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. आणि आपण बघू शकता की इथून जे समोरचं जे आहे जवळपास 400 मीटरचा हा टनल कंप्लीट झाला. सर झूम करून दाखवा ना. हां, तर बघा आपण बघू शकता की आता हे जे टनल जे आहे तर या टनलचं जे काम आहे 400 मीटरचं हे जवळपास याचं आतमधलं पूर्ण काम झालेलं आहे. आणि याच्या समोरचं जे गाव आहे मित्रांनो शिळोण्याच्या समोरचं ते बीबी, हां ते बीबी जे गाव आहे या टनलच्या पलीकडून आहे. मित्रांनो, याच्यात महत्त्वाचं एक रेल्वेचं असं आहे की या पहाडाला कोणतं नुकसान न करता, म्हणजे नैसर्गिक जी आपली साधन संपत्ती आहे याला कोणती हानी न पोचवता एकदम कमी याच्यामध्ये जागेमध्ये आणि एकदम सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि म्हणजे कोणतीही आपल्या निसर्गाला हानी न पोचता अत्याधुनिक पद्धतीने आणि नवीन टेक्नॉलॉजी ज्या अद्ययावत केलेल्या आहेत. आपण बघू शकता मित्रांनो की आता टनलची पोझिशन कशी आहे. तर आम्ही सर्वात प्रथम आपणाला टनलमधले काय ओरिजिनल स्थिती आहे ते आपण दाखवत आहे. आता मित्रांनो 400 मीटरचा टनल आहे मित्रांनो. 400 मीटर म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटरला 100 मीटर कमी आहे. आता याच्या समोरचा जो टनल आहे तो आहे हर्षीचा, तो सुद्धा टनल आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर जो आता सर्वात अगोदरचा जो टनल होता की जवळपास तो 3 किलोमीटरचा होता, तो टनल आम्ही तुम्हाला दाखवला. आणि हा जवळपास 400 मीटरचा जवळपास म्हणजे हा अर्धा किलोमीटर लांबीचा टनल आहे, ज्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं रेल्वेचं जे आहे तर म्हणजे आव्हानात्मक काम मित्रांनो, ह्या सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे या टनलचं. तर हे जवळपास टनलचे कामं जवळपास पूर्ण झालेले आहेत. तर आपण